भाऊ काय सांगाल, दरवर्षाप्रमाणे मोठा जल्लोषात वाढदिवस साजरा झालाय? हे बघा, सालाबादाप्रमाणे मी दरवर्षी जवळपास 92 सालापासून हा विषय करतोय वाढदिवसाचा कार्यक्रम. आणि मी बाकीला सांगितलं की या निमित्ताने कार्यकर्त्यांशी भेट होते. तो कार्यकर्ता येत नाही कधी, तो या निमित्ताने तरी आपल्याशी भेटतो आणि त्याच्याशी दोन शब्द तरी आपल्याला बोलता येतात. कारण की शेवटी ऋणानुबंध जपायचे असले तर सार्वजनिक कार्यक्रम बरोबर व्यक्तिगत कार्यक्रम सुद्धा करणं राजकारणामध्ये महत्वाचं असतं. वाढदिवस साजरा करणं ही हौस नाही आहे, पण ती कार्यकर्त्यांकरता केली गेलेली चांगली गोष्ट आहे. या निमित्ताने आपली मशीन किती रिचार्ज आहे हे पण लक्षामध्ये येते, आपले बरोबर किती लोक आहेत ते पण आपल्याला दिसून येतं. आणि आज आपण पाहिलं असेल की 28 वर्षाची जी परंपरा माझी आहे, तर लोकांचं जे प्रेम मला मिळत आहे त्या प्रेमाला मी निश्चितपणाने उतराई तर होऊ शकत नाही, पण निश्चितपणाने या प्रेमाचं काही ना काही परत करण्याचा मी या ठिकाणी बोल प्रयत्न करेल अशी मी आपल्याला खात्री देतो. भाऊ, तुम्ही भाषणामध्ये बोलले की आमच्या निवडणुका संपल्या आहेत, आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, महायुती म्हणून सर्वजण काम करू, कार्यकर्त्यांसाठी जोमाने हे करू, महायुती म्हणून निवडणुका लढवण्याचं तुम्ही विधान केलंय. भूमिका तीच आहे, महायुती म्हणून. शेवटी आता या ठिकाणी आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतोय आणि तो प्रयत्न करण्याची गरज आहे. शेवटी जर महायुती झाली तर समोरच्यांकडे उमेदवार सुद्धा दिसणार नाही असे चित्र आहे. दोघी ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा पुन्हा ठाकरे गटाने प्रस्ताव मागवलाय मनसेकडे. संजय राऊतला विचारा, येणार आहे विचारण्यापेक्षा तो महारथी सांगेल तुम्हाला. संजय राऊत म्हणताय की एकनाथ शिंदे जे आहेत ते शिवसेनेत पण नाराज होते आणि आता फडणवीस यांच्यासोबत पण नाराज आहे, त्यांच्या आजारावर काहीच उपाय नाही असं ते म्हणतात. तुम्ही तुमचा आजार बघा म्हणा, तुम्हाला काय झालंय ईडी मध्ये लक्षात आलं आमच्या. भाऊ, शिवसेना युतीबाबत परत ठाकरेंचे काही खासदार परत शिंदे सेनेत येण्याची चर्चा आहे, काय तथ्य आहे त्याच्यात? बघा, आता आपण नाशिककडे जर नजर टाकली तर नाशिक मधले जे माझ्या बरोबरीचे कार्यकर्ते 38 वर्ष ज्यांना झाले आहेत, सुधाकर पडकर यांच्यासारखे लोक आज पक्षात सोडण्याच्या बाबतीमध्ये नाराजी व्यक्त करताय. गुलाबराव पाटलांनी केला तो उठाव होता किंवा गद्दारी होती, मग आता हे लोक काय करताय? यांना काय प्रेम कमी पडताय? आम्ही जे त्यावेळेस भाषणामध्ये सभागृहात सांगितलं त्याची प्रचिती अजूनही त्यांची रग गेलेली नाहीये. संजय राऊत सारखं भूत जिथपर्यंत आहे तोपर्यंत ते किती लोकांचा बळी घेईल सांगता येत नाही. सुधाकर फक्त नाराजी व्यक्त केली तर थेट त्यांना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्याच्यावर पण त्यांनी नाराजी व्यक्त केली की नाराजी व्यक्त करणं एवढा गुन्हा आहे का असं ते बोलले. सुधाकर, मी काय सांगतोय, फक्त संजय राऊत राहतील तिथे मन माहिती ठीक आहे, पुढे होणार आहे. भाऊ गिरीश महाजनी म्हणतायत की आगामी काळामध्ये ठाकरे गट शिल्लक राहणार नाही. हे बघा, ठाकरे गट हा बाळासाहेबांच्या नावाने गट असल्यामुळे आम्ही असं म्हणत नाही की ते शिल्लक राहू नये, पण शिल्लक राहूच नाही ही भूमिका आमची नाही आहे, ही भूमिका संजय राऊतची आहे. हा, जोपर्यंत संजय राऊत याने बेना घेतलाय हो, हा काय करेल तुम्हाला सांगता येत नाही. भाऊ, शिवसेना युतीबाबत आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरे यांना फोन करावा असं अमित ठाकरे म्हणतायत. एक त्यांचा विषय आहे, आपण बोलणं उचित नाही बाबा. ठाकरेंनी फोन करावा, आमचं काय म्हणणं आहे? आमचं काहीच म्हणणं नाही. आम्ही त्या बाबतीत काय बोलतोय का? पहिले संजय राऊतला विचारून घ्यावं. सरकार लाडक्या बहिणींची फसवणूक करत आहे, पात्रतेची कारवाई केली तर आम्ही कोर्टात देऊ बच्चू कडूंनी. कसला? लाडक्या बहिणींची अपात्रतेची कारवाई जर झाली तर कोर्टात जाऊ असा इशारा बच्चू कडूंनी सरकारला दिला आहे. बच्चू भाऊ हे समजदार आहे, असं काही होणार नाही. ज्या नियमामध्ये ज्यांचे आहे पगार, ते पगार त्यांना मिळतील. शेवटचा प्रश्न नियुक्ती झालेली या ठिकाणी ठाकरे गटाच्या उपनेतेपदी उपनेतेपदी मी त्यांचं अभिनंदन करतो. विधानसभेच्या वेळेस असंच जर शिवसेनेचं तिकीट त्यांना मिळालं असतं, कदाचित आमची त्यांची लढत झाली, ते आमदार झाले असते तर मी त्यांचं पुन्हा अभिनंदन केलं असतं. पण कार्यकर्ता पहिले ठार करायचा आणि मग त्याच्यावर पाणी मारायचं, असं संजय राऊतचं काम आहे.